मित्रांनो, रणदीप भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे. तर दुधाचे शेळ्या आहे मित्रांनो, क्वालिटीमध्ये जे एक एक शेळ्यांमध्ये मध्ये घाल नाही इकडे काढ काहीतरी करा. हे बघू शकता, उंच पूर्ण माप आहे, क्वालिटी. बस 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 थांब थांब, दूध बीत दाख. हे बघू शकता मित्रांनो, क्वालिटीमध्ये बकरी आहे. बघू शकता माप, दूध बीत दाखा. दूध बघा वस्तू. हा एका टायमाच दूध मित्रांनो, सकाळचा टाइम आहे. आता बच्चे पाजायचे आहे, म्हटलं लवकर व्हिडिओ काढून घेऊ द्यातील सोड. त्याच्यानंतर बघा, हे बघा 2 नंबर बकरी बघू शकता, क्वालिटीमध्ये उंच पूर्ण माप आहे. दूध बघा, दुधाच्या घागरी ज्याला म्हणत्या का त्या बकऱ्या व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकू. जर एक सगळ्यात 10-5 बकऱ्या जर कोणी घेतल्या तर. त्याच्यानंतर हे बघा, वा 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 वस्तू बघा, दूध एका टायमाचं दूध हे बघू शकता आहे. त्याविषयी एक नंबर क्वालिटी, एक नंबर वाहन आहे मित्रांनो. वा 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 बघा, माप उंच पूर्ण आणि दूध बघा मित्रांनो. शेळीला क्वालिटी बघा, नाद नाही करायचा. बघू शकता घागर, दुधाची घागर पोळी ज्याला म्हणत्या तीच ही बकरी. गोलवाडीमध्ये शेळ्या आहे उंच पूर्ण मापाच्या. हे बघा ही शेळी दाखवावर कास. वा 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 बघा वस्तू, बटके शिंगा शेळी. ज्या कोकरा पाजायला कोणाला पाहिजे असेल तर त्या मापाची शेळी. माप बी उंच पूर्ण आहे बघू शकता. एक एक शेळ्या बघून घ्या मित्रांनो. जर या खट्टी कोणाला पाहिजे असतील, नातखोळा क्वालिटीमध्ये शेळ्या मिळून जातील. हे बघा दूध वंडीला, हा खोळा असतो. 1-1 लिटर दूध सकाळ संध्याकाळ आरामात देतील जर खवपिव घातलं तर. आणि चमक उंच पूर्ण क्वालिटी माप आहे, त्यांना नाद नाही करायचं मित्रांनो. अशा शेळ्या आहे. वस्तू बी जबरदस्त आणि नंबर 1 आहे. हे बघा गोल्टी शेळी बेरडमध्ये, पण दूध बघा कसं आहे. हा द्यास एक नंबर. झाल्या दुधात शेळ्या, अजून एक शेळ्या असेल मित्रांनो. घ्या आण तिला बिहान. हे बघा नंबर 1 वाण आहे, नंबर 1 क्वालिटी. ही बी दुधाची मित्रांनो, कच्ची गाभण शेळी. आता 1 महिन्याभराची लागून जायली, पण दुधाचीच म्हणून देणार. बघू शकता क्वालिटी आणि वाण नंबर 1. वा वा वा. त्याच्यानंतर बघा घोडा म्हणजे नातखळ वस्तू आहे. वा 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 बघा वाण बघा, क्वालिटी बघा आणि दूध बघा मित्रांनो, जबरदस्त दूध आहे. बघू शकता काच बी बघू शकता, घेरा बी बघू शकता शेळीचा. वा 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 एक नंबर उंच पूर्ण माप बघू शकता शेळी. वा झाल्या का. त्याच्यानंतर गाभण शेळ्या आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, हे बघा वस्तू गाभण उंच पूर्ण वापस शेळी. त्याच्यानंतर ही दिली मित्रांनो. आता हे बघा ही काळी बघा, माप क्वालिटी. जर पाहिजे असेल कोणाला तर लवकरात लवकर संपर्क करा. हडस पिंपळगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. इथं तुम्हाला या शेळ्या बघायला मिळतील. आणि बाकीच्या तर दुधाच्या आहे समजा काही. त्याच्यानंतर ही एक लाल गाभण, ही पण विक्री झालेली मित्रांनो. ओके चालेल मित्रांनो, बघून घ्या शेळ्या वगैरे तुम्ही, त्यांचे काही सांगताच येत नाही. हॅलो, हे बघू शकता मित्रांनो, दूध बीध एकदम नंबर 1. पिल्लं पाजून देऊ राहिला आता. बघू शकता मित्रांनो, क्वालिटी आणि मस्त आहे की बेस्ट पिते पिल्लं दूध. असं चालू आहे मित्रांनो कामात. एक पाजायचं. काही पाजून टाकले तिकडे, काही राहिले आता. सण घेऊनच घ्या त्या पिल्लं. जर कोणाला पाहिजे असेल या शेळ्या दुधाच्या, घेऊन जा. जर तुम्ही म्हणजे पिल्लू लावून एक पिल्लू भेटेल तुम्हाला शेळी खाली, त्या हिशोबाने किंमत होईल. शेळ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता, काय अडचण. बघा शेळ्या बिनधास. चालेल ठीक आहे मित्रांनो, सुटली ती. तर ह्या शेळ्या घेण्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा, त्वरा करा.